पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। आपण उपनिषदांचा परिचय करून घेणं या भूमिकेमधून हे सत्र सुरू केलेलं आहे। यामध्ये 3 उपनिषदांचा आपण परामर्श एका विशिष्ट भूमिकेतून घेतला। आता परामर्श घेताना आणखीन एक थोडस वेगळं स्वरूप म्हणजे पूजनीय अप्पांनी उपनिषद किती सोपी केली आणि आपल्यापर्यंत ती कशी आली, तर त्या उपनिषदांच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडा विचार त्या पद्धतीने करायचा आहे। म्हणजे असं की थोडस पुस्तक आपल्याकडे जर असेल उपनिषदर्थ कौमुदी तर समोर ठेवलं तरी चालेल। एखादा अवघड विषय समजून देताना त्याची मांडणी कशी करावी, बरोबर त्याचं एक आपल्याला आकलन येण्यासारखं त्यांनी विषयाची मांडणी केली आहे। हा जो विषय आहे हा विषय थोडासा वेगळा आहे। म्हणजे आता आपली जी 3 उपनिषद झाली ईश केन आणि कठ, यामधली भूमिका आपण तर कोष्टक करणार आहोत। आपण ते विषय कदाचित वाटले तर पुन्हा सुद्धा आपण त्याचा काही परामर्श कोणत्या उपनिषदाच्या निमित्ताने घेणार आहोत। पण हे उपनिषद पूर्णपणे वेगळं आहे। याचं नावच प्रश्नोपनिषद आहे आणि या प्रश्नोपनिषदामध्ये त्यांनी 6 प्रश्न विचार। खूप अधिकारी लोक आहेत, म्हणजे ब्रह्मज्ञानाची ज्यांना जिज्ञासा आहे, ज्यांचं आचरण किंवा ज्यांची साधना किंवा ज्यांचं एकूणच या जगामध्ये ब्रह्माला जाणण्याकरता म्हणून जी एक प्रवृत्ती लागते, त्या प्रवृत्तीने मुळात युक्त असलेले आणि त्या प्रवृत्तीला चांगलं खतपाणी घालून साधक दशेच्या खूप वर असलेले, खऱ्या अर्थाने आपण त्यांना अधिकारी सुद्धा म्हणतो, अशा प्रकारचे उत्तम घराण्यातले की ज्यांना परंपरा खूप मोठी लाभलेली आहे आणि ज्यांनी परंपरेने याचा अभ्यास खूप उत्तम केलेला आहे, अशा लोकांना जी काही जिज्ञासा आहे ते कुठेतरी कुठेतरी एकत्र भेटतात आणि मग शेवटी असं ठरवतात की आपण आपली ब्रह्मजिज्ञासा पुरी करून घेण्याकरता आपण चांगल्या अधिकारी पुरुषाकडे जावं, हे अधिक चांगलं। आणि म्हणून मग कोणाकडे जायचं, तर या सर्वांच्या पर्यंत ज्यांची ख्याती आलेली होती असे पिप्पलाद ऋषी आहेत, तर त्या ऋषींच्याकडे आपण जावं असं त्यांना वाटलं। आणि ह्या सर्व मंडळींनी योगायोगाने भेटलेली मंडळी पण सर्व एकत्र आली आणि ते पिप्पलाद ऋषींच्याकडे जाण्याकरता उद्युक्त झाले, निघाले, गेले, पोचले वगैरे वगैरे। आणि मग उपनिषद तिथून पुढे सुरू होती। ही मंडळी तिथे आलेली आहेत, ब्रह्मजिज्ञासेने आलेली आहेत। त्यांना काय, आता गावाहून एवढा प्रवास करून आलोय, मजल दर मजल करत 1-2 दिवस जरा थोडा आराम करूया, मग हे कुठे आहेत काय नाही शोधूया वगैरे, हे काही स्वरूप नाहीये। आलं की थेट त्यांना कधी एकदा बघू असं झालेलं असतं। अशी ती मंडळी पिप्पलाद ऋषींच्या पर्यंत येतात। आल्यानंतरच ह्या उपनिषदाला सुरुवात होते। ही जी भेट आहे त्या 6 जणांची पिप्पलाद ऋषींची, आणि आप्पांनी त्याचं वर्णन खूप सुंदर केलंय। म्हणजे त्या आश्रमाचं, पिप्पलाद ऋषींच्या, त्यांच्या पत्नींचं, त्यांच्या ठिकाणी असणारे जे जे म्हणून विद्यार्थी आहेत किंवा एकूण वातावरण आहे, तिथली पवित्रता, मांगल्य, या सगळ्याचा
त्यांनी खूप छान परामर्श घेऊन हे पद्यात लिहिलेलं उपनिषद आहे. आपण अर्थात आपण गद्यातलं उपनिषद हे फक्त ईशावास्यच बघितलंय. केनही आप्पांनी पद्यातच लिहिलंय, कठही आप्पांनी पद्यातच लिहिलंय. पण मुद्दाम ते ग्रंथ समोर ठेवून मी किंवा ती उपनिषद समोर ठेवून मी विषय मांडला नाही. कारण असं आहे की त्याला कुणाच्या मनात शंका येईल की हा प्रचारकी थाट आहे का, असं नाही. भूमिका आप्पांचीच सांगितली किंवा मांडली. आपण त्याच भूमिकेतून उपनिषदांची ओळख करून घेतो आहोत. परंतु थेट उपनिषदाच्या ग्रंथाला भिडून मी आपल्याला विषय सांगितला. आता मांडताना काही संकल्पना जेव्हा मांडायच्या आहेत तेव्हा पूजनीय आप्पांनी त्या कशा स्पष्ट केल्या आहेत त्या आपल्या पुढे मांडाव्यात अशी इच्छा झाली. म्हणून हे उपनिषद अशा प्रकारे आपण घेतलंय. हे उपनिषद मुळामध्ये अथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेचं उपनिषद आहे. आणि त्याच्यातला जो ब्राह्मण भाग आहे, आता आपल्याला समजेल की एक उपनिषद त्याचा ब्राह्मण भाग म्हणजे काय. कारण ही शाखा पिप्पलाद शाखा आहे, अथर्व वेद आहे. वेद कसा पूर्ण होतो, त्याची संहिता, त्याचं ब्राह्मण, त्याचं आरण्यक आणि त्याचं उपनिषद, म्हणजे त्याचे जे भाग आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतातच. त्यामुळे प्रत्यक्ष संहिता आहे. आणि संहितेनंतर जो भाग ब्राह्मणाचा आहे की ज्याच्यामध्ये यज्ञाच्या प्रक्रियेच्या विषयी विशेष चर्चा केली जाते. आणि त्या ब्राह्मण भागामधला हा उपनिषदाचा भाग म्हणजे अथर्ववेदाचा ही पिप्पलाद शाखा म्हणून ओळखली जाते. आणि ती जी आहे ती अथर्ववेदाच्या शाखेच्या अंतर्गत आहे, पिप्पलाद शाखा आहे. आणि म्हणून हे उपनिषद अथर्ववेदाचं ठरतं. असा इतका विचार आपल्याला करायला या उपनिषदाचा काही हरकत नाही. याच्यामध्ये आता जे नमन आहे किंवा त्याचा जो शांतीपाठ आहे, त्या शांतीपाठामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याला खूप चांगलं जीवन जगायचंय, ज्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं मोल समजलेलं आहे आणि ते जीवन योग्य प्रकाराने व्यतीत व्हावं, कारणी लागावं आणि आपण समजून उमजून जीवनामध्ये काय करायचं आहे हे जे ठरवलं त्या प्रकाराने जगावं, असं ज्याला जगता येईल किंवा जगता आलं आहे किंवा जी तशी जगणारी मंडळी आहे, अशा मंडळींनी हा फार अधिकारी येते. परंतु तरीही हा शांतीपाठ रचताना त्यांनी आपल्यासारख्यांनी कशी प्रार्थना करावी त्या भूमिकेतून उपनिषद लिहिलेलं आहे. आता याचं आपण बघूया की ही जी पैप्पलाद शाखा अथर्ववेदाचं हे उपनिषद, आणि आता आपण त्याचं काय बघतो आहोत, शांतीपाठ. या शांतीपाठामध्ये ओम, नेहमीच आपण कोणत्याही मंत्राला सुरुवात करताना ओमनी करतो. पहिल्या दिवशी आपण त्याची छानशी कथा जी आपल्याला दांडेकरांनी सांगितलेली आहे, म्हणजे पूजनीय मामा दांडेकर, त्या कथेनी आपण त्याची थोडीशी ओळख पण करून घेतली होती. पुन्हा कधीतरी वेळा तर ती कथा पुन्हा बोलू. परंतु ओम हे मंगलवाचकच आहे आणि ओमच्या शिवाय कोणत्याही वेदमंत्रांची सुरुवात केली जाते. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा, आमच्या कानांनी आम्ही नेहमी चांगलंच ऐकावं. आता भद्रम पश्ये माक्षभिर यजत्रा, तर म्हणाले जोपर्यंतचा काळ किंवा जोपर्यंत आम्ही अर्चन करतो तोपर्यंत आमच्या डोळ्यांनी सुद्धा चांगलंच पाहावं. अर्चन करतो याचा अर्थ असं की यजत राहा, यजन कर. आणि जेव्हा 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 यजन केलं जातं तेव्हा तेव्हा आम्हाला ते अर्चन उत्तम प्रकाराने व्हावं, तुमच्या डोळ्यांनी पाहताना उत्तम पाहावं. अर्चना करणं, पूजा करणं, भगवंताची उपासनेचे जे जे मार्ग आपण स्वीकारलेले आपण पाहतो आहोत, पण मनात शंका, खरंच देव ते खात असेल का हो, दिलेला नैवेद्य काय आपल्याच आवडीचा पदार्थ करायचा, आपणच खायचा, देवाला काही कळतं का हो इतकं आपण करतो आहोत, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का हो. किती गोष्टी मनामध्ये मनुष्याच्या शंका खूप येतात, खूप शंका येतात. कधी पतंजलींनी तर म्हटलंय की शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्याला आणखीन एक शंका अशी येत राहते की मी हे सगळं करतो आहे त्याचा काही उपयोग आहे का, आणि मी हे जे करतो आहे ते ज्याच्या करता करतोय तिथपर्यंत पोहोचतं का. म्हणजे म्हणाले त्यांनी खूप छान, कधीतरी ते अंतराय सांगायची वेळ आली तर आपल्याला बघता येईल. तर त्या अंतरायांच्या मध्ये ते म्हणाले हा शेवटचा अंतराय आहे. आपल्या उपासनेमध्ये येणार अंतराय म्हणजे अडथळा, उपासनेतले जे अडथळे आहेत
त्यातला हा शेवटचा अर्थ आहे. शेवटपर्यंत संशय सुटत नाही. आणि गीताकार म्हणतात संशयात्मा विनश्यती, की संशय घेतला की नाशच आहे. पण आहे खरं असो. पण हा जो यजन करणारा आहे, हा म्हणतो मी डोळ्यांनी खूप चांगलं बघावं. स्थिर अंगई स्तुष्टवाम, स्थिरही रंगई, माझे शरीर जे आहे चांगलं सुदृढ असावं, सर्व बळांनी युक्त असावं. हात पाय डोळे कान माझी कर्मेंद्रिय सगळं सगळं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय संपूर्ण शरीर हे सगळं उत्तम असावं, आरोग्य संपन्न असावं. सस्तनुभीर व्यशेम, म्हणाले आता ह्या अशा उत्तम शरीराने मी काय करावं. देवहितम यदायुहू, म्हणाले इथे जे माझ्या सुदृढ शरीराने यत आयुहू, जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत मी उत्तम प्रकारानेच उपभोग घ्यावा. स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा, म्हणाले हा जो इंद्र आहे त्या इंद्राच्या ठिकाणी सुद्धा मला स्वस्ती कल्याण, सगळ्यां स्वस्ती म्हणजे कल्याण मागितलंय. मला ह्या देवतांनी कल्याण करावं. स्वस्ती ना म्हणजे पुन्हा आमचं कल्याण कोणी करावं. उषा जी ज्ञानाची देवता आहे, तिच्याशी ज्ञान जोडलेलं आहे. ज्ञानी पुरुषांनी आमच्या करता आमचं कल्याणच करावं. विश्ववेदा हा संपूर्ण विश्वाला जाणणारा असा हा जो पुरुष आहे, त्यांनी आमच्या करता आमच्या कल्याणाचं कायमच पोषण करावं. नंतर स्वस्ती नसतार्क्षो अरिष्ट नेमीही, हा जो गरुड आहे, हा गरुड देव जो आहे त्यांनी आमच्याकरता काय करावं. अरिष्ट नेमी, नेमी हे चक्र, आपल्याकडे मराठीतली प्रसिद्ध कविता नेमीची येतो मग पावसाळा, तो जो नेम शब्द आहे तो मूळचा संस्कृत आहे. आणि त्याच्यातून नेमी, नेमी म्हणजे हे ऋतूंचं चक्र आहे आणि म्हणून ते नेमी चक्र आहे. तर इथे तो नेमी शब्द तसाच आहे, अरिष्ट नेमी. हो, सुखानंतर दुःख आपल्याकडे कितीतरी वचन आहे की जेव्हा बैठकीच्या खोलीमध्ये मनुष्य आनंद घेत असतो तेव्हा त्याच्या झोपण्याच्या खोलीमध्ये दुःख वाट पाहत असतं, किंवा निराशा वाट पाहत असते, किंवा काही अपेक्षाभंग वाट पाहत असते. म्हणजे एकानंतर एक, किंवा असं घडतंच की अशी एक भूमिका आहे की सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येत राहत. हे चक्र आहे, हे नेहमी चक्र आहे. आणि ते म्हणतात की हा जो गरुड देव आहे तो जसा काही त्याच्याकरता उपमा दिली चक्राची, म्हणले गरुड म्हणजे जसं विष्णूच्या हातातलं सुदर्शन चक्र असावं तसं चक्र आहे. आणि हे चक्र ह्या सगळ्या अरिष्ट नेहमी या ज्या पुन्हा पुन्हा येत राहणाऱ्या ज्या संकटांच्या मालिका आहेत त्या सगळ्यांना त्या चक्राने जसं नष्ट करून टाकतो, आणि अरिष्टांचा तो त्या चक्ररूपी गरुड किंवा गरुड रूपी चक्र नाश करत असत. स्वस्ती नो बृहस्पती दधातू, तसंच हा दक्ष जो बृहस्पती आहे, दक्ष म्हणजे सावध आहे जो, तो बृहस्पती सुद्धा आमचं रक्षण करतो. आणि असं म्हणून ह्या उपनिषदाचा शांतीपाठ घेतला आपण. एकच शांतीपाठ कायम चालू ठेवलाय, तो म्हणजे ओम पूर्णमद पूर्णमिदम. आपण प्रार्थनेत तो म्हणतो, कारण पहिल्या उपनिषदाचा आहे, सगळ्या उपनिषदांचं सार आहे. विषय खूप विस्तृत आणि ज्याला आपण प्रशस्त पायावर उभा राहिलेला असा तो शांतीपाठ आहे. पहिल्या उपनिषदाचा शांतीपाठ आहे. अशा अनेक कारणांनी तेवढा एक शांतीपाठ आपण ठेवलाय. आपल्याला जर असं वाटलं की पुढच्या सत्रामध्ये सगळे शांतीपाठ जे आहेत 5-6 आहेत सगळे मिळून आपल्या उपनिषदांचे, त्या सगळ्यांचाच एकत्र उच्चार करायचा प्रत्येक वेळी आणि पुढे जायचं, तरी काही अडचण नाही. आपल्याला हळूहळू कसा विषय वळण घेतो त्याप्रमाणे. तर आता इथे पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न, कारण आता आपण बोललो हे प्रश्नोपनिषद आहे, यात 6 प्रश्न आहेत आणि ह्या 6 प्रश्नांचा आपल्याला वेगवेगळ्या अंगाने किंवा वेगवेगळ्या विषयांना आपल्या पुढे त्यांनी प्रकट केलंय असं म्हणूया. तर आता इथे पहिला जो प्रश्न आहे तो ओम सुकेशाच्या भारद्वाज, हा हे 6 जण जे आले त्यांची आधी नाव पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात केली, म्हणजे उपनिषदाचा तो भाग आता सुरू झाला. आता याच्यात कोण कोण आले त्यांची नावं सांगतायत. सुकेशाच भारद्वाजा, शैब्यश्च सत्यकामा, कबंधी कात्यायनस्ते, हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठा परम ब्रह्मान्वेषमाणा एष वै तत्सर्वं वक्ष्यतीति तेह समित पाणयोः. हातामध्ये दर्भ घेतलेला आहे आणि गुरुंना शरण आलेली आहे. आणि येऊन ते भगवंतम पिप्पलादम उपसन्ना, हा पिप्पलादांच्या जवळ आले, त्यांच्या जवळ येऊन बसले
त्यांना माहिती आहे हा महात्मा गंगा तीरावरती राहतो. त्यांच्या आश्रमासमोर तेही आपले चिंतन करत बसलेले होते. आणि महर्षी ब्रह्मज्ञानी आहेत, शांत आहेत, सात्विक आहेत, अयाचित वृत्ती धरून संसारामध्ये राहिलेले आहेत. अयाचित वृत्ती म्हणजे काही मागायचं नाही, जे आपल्यापर्यंत येऊन पोचेल त्याचाच स्वीकार करायचा आणि त्याच्यावरच आपलं जीवन चालवायचं, ही ज्यांची भूमिका आहे असे हे पिप्पलाद मुनी आहेत. त्यांचं उत्तम संसार आहे, गृहस्थाश्रमी आहेत. त्यांचं घरही पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे अंगण आहे, ओसरी आहे, आपले जसे जुने वाडे असायचे त्या पद्धतीने वर्णन केलंय. आणि खूप प्रसन्न असं बाग बगीचा, बाहेर आश्रमाचं वातावरण अत्यंत सुंदर. आश्रमामध्ये पुष्कळ गायी, त्यांची वासरं बागडतायत, असे छोटे छोटे काही प्राणी, हरणं वगैरेंच्या सारखं त्या ठिकाणी त्यांचा विहार आहे, असं आपण सुंदर वर्णन केलंय. आता पिप्पलादांना भेटण्याकरता ते आले जवळ. हे 6ही जण समोर येऊन बसले. त्या सगळ्यांच्या मध्ये वयाने लहान असलेला चोखबंदी कात्यायन होता. तर त्यालाही अध्यात्मामध्ये उत्सुकता होती. इतक्या लहान वयात सुद्धा आपल्या आजोबा पणजोबांना सगळ्यांना सोडून तो त्या ठिकाणी आलाय, असं आपण वर्णन केलेलं आहे. आता ते म्हणाले हे सगळे अतिथी आले होते, सगळे ब्रह्माला जाणून घेण्याकरता जी उत्सुकता घेऊन आले आणि ब्रह्मजिज्ञासेमध्ये सगळे तत्पर आहेत, तपावर्णन करतात. त्यांची निष्ठा ईश्वरावरती सर्वस्वी होती. म्हणजे निष्ठा हाच त्यांचा आधार होता. त्या आधाराने ते ब्रह्मज्ञानाचा विचार करत होते. म्हणजे उगीच आपलं बघूया काय आहे अशी उत्सुकता नाहीये तिथे. आणि म्हणून ब्रह्माविषयीची उत्कट जिज्ञासा मनामध्ये घेऊन खूप लांबून प्रवास करून आलेले, तहान भूक सगळं शीत उष्ण सगळ्याला तोंड देत येऊन सुद्धा कुठेही थकल्याचा भाव न त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आहे. आणि ते पिप्पलाद ऋषींच्या जवळ आले. त्यांनी विचारलं महर्षींनी, का हो आपण कुठे आलात, कशा करता आलात? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, आम्ही आपल्या दर्शनाकरता आलो. आम्हाला समाधान आपल्याकडनं ब्रह्मज्ञान मिळावं, म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन ब्रह्मसाक्षात्कार व्हावा. ते आपलं जर हे घडलं तर आपण साक्षात्कारी आहात. आपल्या पायाशी आल्यावर आमच्या लायकीप्रमाणे आम्हाला जे मिळायचं असेल ते आपल्याला मिळवावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही इतक्या लांबून आलेलो आहोत. काही कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती आढेवेढे न घेतला, कोणतीही फॉर्मॅलिटी आजच्या भाषेत सामान्य कोणताही उपचार न दाखवता पिप्पलाद म्हणाले, हे बघा तुम्ही आलात कशा करता मला कळलंय, परंतु तुम्हाला जरी वाटत असलं तरी इथे आपल्याला 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष राहावं लागेल. आणि इथे आल्यानंतर तुम्ही सगळे शुद्ध आहात मला माहिती आहे. तुमच्या जे मी जाणलंय की तुमची प्रवृत्ती, तुमचा अधिकार निश्चितच उत्तम आहे. परंतु इथे आल्यानंतर तपाला न कंटाळता आपण आलेले आहात ते ब्रह्मचर्य व्रतानं श्रद्धापूर्वक या ठिकाणी राहावं. असं 1 वर्ष आपण इथे तप केलं की आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे किंवा जी आपली उत्सुकता आहे ती उत्सुकता आपण इथे पुरी करून घ्यावी. त्याचं उत्तर मला जे येत असेल, नम्र आहेत, मला जे येत असेल, मला जर माहित असेल तर मी आपल्याला जरूर सांगेन. आणि मी काही कोणी थोर साक्षात्कारी सर्वज्ञ नाहीये, परंतु विद्यार्थ्यांनी गुरूंना विचारावं, गुरूंनी त्यांना मान द्यावा आणि आपल्याला उत्तर द्यावं, अशा पद्धतीने मी आपल्याला सांगू शकेन. अत्यंत निरंकारी आहेत आणि विद्यार्थ्यांना आलेल्या लोकांना म्हणजे त्यांच्या अंतःकरणाला हाच भाव इतका भावला की लांबून ऐकून आलोय की हा ब्रह्मज्ञानी पुरुष आहे आणि हा म्हणतो मला जर तुमचा प्रश्न कळला तर मी उत्तर देईन. काही नसलं तरी मनुष्य म्हणतो की माझ्यासारखा कोणी विद्वान नाही, आणि हा एवढा ब्रह्मज्ञानी पुरुष असून सुद्धा म्हणाले त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्या ठिकाणची नम्रता त्यांच्या वाणीतून, त्यांच्या देहबोलीतून कुठेही आपल्याला इकडे तिकडे झालेली दिसत नाही, असं त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. हा निरहंकारीपणा, हा साधेपणा त्यांना भावला आणि ते अत्यंत प्रेमाने आदराने गुरूंच्या स्थानामध्ये त्या आश्रमात राहिले. आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या व्रतांचं पालन केलं. त्यांच्या पत्नीही यांची सगळ्यांची उत्तम प्रकारे काळजी घेत होत्या. त्यांना घराची आठवण सुद्धा झाली नाही. असं 1 वर्ष झालं आणि वर्ष झाल्यानंतर ते जेव्हा आले आपल्या गुरूंच्या इथे आणि त्यांना म्हणाले, आम्हाला हो म्हणाले, मला माहितीये वर्ष झालं हे मलाही कळलं, आता विचार म्हणाले प्रश्न. आपण वर्णन केले आणि म्हणाले हसून, विचाराते विचाराले आता प्रश्न, पावलो मी समाधान
तपव्रतादी निष्ठेने, तुमच्या निष्ठेने मला अत्यंत समाधान झाले. अथ कबंधी कात्यायन उपेत्य अप्रच्छ भगवान कुतो हवा इमा हा प्रजायंत इति, तो प्रश्न विचारतो. तो जो कबंधी कात्यायन आहे तो त्या ठिकाणी जो मनामध्ये प्रश्न आलाय त्या प्रश्नाचा तो त्या ठिकाणी उच्चार करतो. तो म्हणतो की भगवत, आपण मला सांगा हे भगवान, की इतकं हे सगळं जग मी पाहतो ते नाना रूपांनी सारखं उत्पन्न होतच राहतं. म्हणाले असं कोणतं प्रसिद्ध आणि सुनिश्चित कारण आहे विशेषत्वाने की ज्या कारणाने हे जग निर्माण होत. आम्हाला निश्चित, आम्हाला तर कळतच आहे सारखं निर्मिती होतच चाललेली आहे आणि नवीन नवीन जन्माला येतं, हे जुनं निघून उत्पत्ती स्थिती आणि लय, तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. पण आपण आम्हाला एक प्रसिद्ध आणि सुनिश्चित कारण, की जे कारण प्रसिद्ध, याचा अर्थ असं की सर्वांना मान्य. एखादा विषय आपण म्हणतो ना की ज्याच्यामध्ये आपण क्रॉस सेक्शनल व्ह्यू म्हणजे सगळ्याला स्पर्श करत जाणार आहे आणि त्याच्यामधून गेल्यानंतर कुणालाही असं वाटत नाही की अरे माझ्या मनातल्या शंकेला इथे वगळलं नाही. त्या सगळ्याचा एक समन्वय आहे आणि त्याच्यामधून एक टँजेन्शियल जात नाही, त्याचा क्रॉस सेक्शन आहे, त्याच्यामधून जातोय. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की भगवान आम्हाला सांगा की इमा हा प्रजायंत इति, ही कशी पूर्ण होते. तेव्हा कबंदी कात्यायन संकोचून म्हणाला की माझा प्रश्न आपल्याला अपेक्षित नसलेले हे काय ब्रह्मज्ञाना करता आले आणि हा कुठे जग कसं उत्पन्न होतो हे विचारतोय. हा सृष्टीचा पसारा वाढलेला दिसला, ही विविधता दिसत असली तरी सुद्धा एकासारखं एक नाही. हे कसं निर्माण होतं, कुणामुळे निर्माण होतं, याचं ज्ञान मला होईल का आणि कोणत्या उपायाने मला ज्ञान होईल असं मला आपल्याला विचारावंच वाटतं. तस्मै स होवाचे, त्याबरोबर गुरुनी उत्तर दिले. प्रजा कामो वै प्रजापती स तप्योतपत स तपस्तप्त्वा स मिथुनम उत्पादयते. म्हणाले त्यांनी काय केलं. त्याबरोबर गुरुजींनी सांगितलं की बघ, प्रजा उत्पन्न करण्याची कामना तर प्रजापतीला झालीच होती आणि त्यालाही झाल्याबरोबर त्यांनी पुष्कळ तप केले. तपानी, मोदीजी नेहमी म्हणतात बघा, तपे तपाये है हम, की तप करून तप्त झालेलो आहे, तसाच शब्द आहे. तपो अतप्यत असा शब्द. तपानी पूर्ण त्या तपाचा परिणाम अनुभवलेला तो देह आहे आणि त्या देहाने ते सगळं आत्मसात केलेलं आहे. स तपस्तप्त्वा, तपानी तप्य झालेले असे पूर्णपणाने आपल्या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेले. त्यांनी सांगितलं की हा जो प्रजापती आहे ह्या तपानी मोठा मॅच्युअर झाला, मोठा परिपक्व झाला, मोठा फलाला साध्य करणारा झाला आणि त्यामुळे त्याला काय मिळालं म्हणाले की त्याच्या एक लक्षात आलं, स्फुरलं त्याला, ज्याला इंट्युटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज आपण म्हणतो, की अंतस्फुरणाने येणारच नाही. तिथे बाहेरून अक्वायर केलेलं नसतं. आपण ज्ञान बाहेरून इन्फॉर्मेशन मिळवतो. मिळवलेली इन्फॉर्मेशन जेव्हा आमच्या इथे चिंतन होतं, त्या चिंतनामध्ये सगळं चर्निंग होत असतं आणि त्याच्यामध्ये जे घुसळून निघतं, ढवळून निघतं, त्यातून जे निर्माण झालेलं असतं ते काय होतं म्हणाले की त्याच्यातनं आपोआप स्फुरण, ते त्या पातळीवर ज्ञान मिळतं, तो भगवंत देतो. आपण एक सूत्र आपण सांगितलेलं, आपण अत्यंत भावलेलं सूत्र आपण ते मनाशी ठेवलंय की तो भगवंत आहे. तो काय करतो, तो आपली तनु प्रकट करतो, आपली भूमिका प्रकट करतो, आपला विचार प्रकट करतो. म्हणजे काय करतो, त्याला जे द्यायचं आहे, ज्याला जेवढं जसं द्यायचंय ते तो देतो. आपण म्हणून पुन्हा पुन्हा तो मंत्र लक्षात ठेवलाय. नायमात्मा प्रवचने लभ्या न मेधया न बहुधा श्रुते यमे वैश्य वृणुते तेन लभ्या. ज्याला तो वरतो त्यालाच तो आपली तनु प्रकट करतो. यमे वैश्य वृणुते तेन लभ्या, आणि त्यांच्याकरता आपली तनु प्रकट करतो, म्हणजे आपलं स्वरूप त्यांना जे जसं दाखवायचं आहे ते दाखवतो. आता इथे त्यांनी सांगितलं काय दाखवलं प्रजापतीला, कारण त्याची इच्छा होती ते सृष्टी निर्माण करायची तर आहे मला निर्माण, पण करू कशी. त्याबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा रे, त्या सृष्टी निर्मिती करता मी अशा दोन गोष्टी निर्माण करतो, त्या एकत्र आहेत, एक जीव आहे आणि म्हणून त्या मिथुनीकृत आहे असं त्याला म्हटलेलं आहे. रईंच प्राण, रई आणि प्राण,
तर रईंचे प्राणांचे दोन्ही आहे त्याच्यामध्ये. रई आणि प्राण, आता रई आणि प्राण यांच्या संकल्पना आज आपल्याला बघायच्या आहेत. तर रईंच्या प्राणंच ते तो मे बहुधा प्रजा करिष्यत इति. ही माझी विविध प्रजा निर्माण करणारी साधनं आहेत. ही साधनं मी तुला सांगतो. तेव्हा पिप्पलाद ऋषी म्हणाले, हे बघ, मी तुला हे जे मला कळलेलं कारण आहे किंवा मी माझ्याकडे काय असतं, खूप थिअरीज असतात, हे लक्षात ठेवा. आमच्याही तत्वज्ञानामध्ये असं काही नाहीये की फक्त एकच सरधोपट भूमिका मांडली, असं नाही. आपल्याहीकडे अनेक प्रकारे, अनेक अंगाने, अनेक ऋषींनी विचार केलाय. परंतु त्याचं जो बेस आहे, आता आपल्याला त्याच्यात खोलात नाही जायचं. परमात्मा आहे, परमात्म्याची शक्ती आहे आणि परमात्म्याच्या अनेक शक्ती आहे. एक शक्ती म्हणजे तर आपल्याला चैतन्य माहितीच आहे, प्राण माहितीच आहे. तर ती जी शक्ती आहे त्या शक्ती बरोबर अनेक प्रकारांनी तो कसा खेळतो, अनेक गोष्टी घेऊन तो कसा, आम्हाला नाही तर इतकी उपनिषद कशाला झाली आहे, कशाचा एकाचा ना एकाचा, एकाचा ना एकाचा प्राधान्याने विचार केला, बाकीचे विषय जरा मागे टाकले, एकाला प्रमुख पद दिलं. आता इथे प्रमुख पद कशाला दिलंय, आता त्यांनी दोन शब्द इथे वापरले, रई आणि प्राण. आता रई म्हणजे काय, आपल्याला ज्या विज्ञानाचे लोक आहेत त्यांना काही फार अवघड नाही. रई म्हणजे गती आहे आणि प्राण म्हणजे एनर्जी. या दोन गोष्टींवरती हे जग निर्माण झाले, प्राण आणि गती या दोनांवर. आता प्राणाला, प्राण म्हणजे एनर्जी आजच्या भाषेत आम्हाला जाणून घ्यायला, मग ती कोणत्याही फॉर्म मध्ये जाणून घ्या. ती जर आपण कायनेटिक म्हटलं तरी चालेल, ती जर आपण स्टॅटिक म्हटलं तरी चालेल, ती जर आपण आर्टिफिशियली आपण निर्माण केलेली, क्रिएटेड आहे म्हटलं तरी चालेल. आता जसा पूर्ण रेडियम धातूचा उपयोग करून घेऊन, म्हणजे मॅडम क्युरी, पीटर क्युरी या सगळ्यांनी किंवा ज्युलिओ क्युरी या सगळ्यांनी जे जे आपलं काम केलं त्या एका रेडियमवरती, ते काय आर्टिफिशियल बंबारमेंट आहेच नाही. जे आर्टिफिशियल त्यांनी सांगितलं की आम्ही निर्माण करू शकतो, त्याच्यातून आम्ही एनर्जी निर्माण केली, त्याच्यातून आम्ही ते उत्सर्जन घडवून घेतलं आणि मग आम्हाला कळायला लागलं की कसं ते आर्टिफिशियली आम्हाला करतायत वगैरे. म्हणजे हे सगळे जी क्षेत्र आहेत ही सगळी आपोआप निर्माण जी झाली, ती कुणामुळे निर्माण झाली, तर म्हणाले मुळात शक्ती आहे आणि त्या शक्तीला गती आहे. आता उत्तर कशाचं आपल्या जवळ आहे आणि सोपं आहे, त्या गती आणि प्राण याचं उत्तर. जगत हा शब्द कसा आहे, गच्छती ती जगत, जे गतिमान आहे ते जगत आहे. आता जे गतिमान आहे त्याला गती मिळण्याकरता काय लागते, शक्ती. आणि ते गतिमान झालंय म्हणजे काय, त्याला स्वतःला गती प्राप्त आहे. त्यामुळे ह्या जगातली अशी एकही वस्तू नाही की जी गतिमान नाही. आपलं शरीर कुणामुळे चाल, गतिमानतेमुळे चाल, प्रत्येक सेल न सेल हलतीये शरीर. ती हलायची थांबली की डेड झाली. ती डेड मेंदूतला काही भाग डॉक्टर सांगतात की बाबा हे एवढा काळ होऊन गेला जिथे त्याला ब्लड सप्लाय मिळाला नाही, त्याबरोबर काय झालं, इथल्या सेल्स डेड झाले आणि त्यामुळे हा भाग काम करेन असं झालं. आणि तो आता परमनंटली डेड झाला, कायमस्वरूपी जर तो त्या मृत अवस्थेला गेला तर ते कायमचं हे दुखणं आहे किंवा हा दोष आहे, तो दोष शरीराला स्वीकारावा लागेल वगैरे वगैरे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शक्ती आणि गती या दोन गोष्टी सोडून या जगात काही निर्माण होऊ शकत. की शक्ती कशा, जड आहे, जडाचा जरी विचार केला तरी आता जेव्हा आम्ही जगाचा विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला कळायला लागेल की जडाला सुद्धा दोन्ही आहेत गोष्टी. की त्या नाही तर आपल्याकडे मशीनचा फटीग हा शब्द आलाच नसतो. मशीनला फटीग कशाला यायचं कारण, माणूस आहे ठीक आहे, त्याला एनर्जी आहे ठीक आहे, हे काय ते दिलेल्या सप्लायवरती त्यांनी फक्त चालत आहे, तसं होत नाही. मशीनला फटीग येतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, खूप गोष्टी म्हणजे आपल्याला समजून घेण्याकरता रई आणि प्राण त्यांनी असं सांगितलं की त्याच्या चिंतनाच्या तपातून जर काही निर्माण झालं असेल तर जे निर्माण झालं ते रई आणि प्राण हे निर्माण झाले. आता म्हणाले प्रजापतीला असं वाटायला लागलं की विश्वास वाटला की आता ह्याच्यापासून आपल्याला काही जग म्हणजे काही म्हणजे सगळं जग, काही आपल्याला जे जे समजेल ते आपण ह्यापासून निर्माण करू शकतो. म्हणून सगळं जे पुढचं निर्माण करू ते ह्या दोन शब्दावर करू. मग आता इथे आपण त्याचं फार छान स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी सांगितलं
की रईचा एक अर्थ घ्या की जे भोग्य आहे, प्राण आहे तो भोगता आहे, ही एक जोडी लक्षात घ्या. त्याच्यातलीच त्याच रईला, रई म्हणजे सगळी जडता अशा ह्यांनी लक्षात घ्या. आणि चेतनेचा प्रणेता तो प्राणाला जाणावस. सगळी चेतना जी आहे तो प्राण, आणि जी सगळी जडता आहे ती रई आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, जड आणि चेतन जगाचं, आमच्याही देहातलं जड आणि चेतन भाग आहे. जे जड आहे ते जड आहे. हलवा, माझा हात आहे तो काही 360 अंशातनं गरगर गरगर फिरू नाही शकत, कारण काही ठिकाणी काही जॉईंटच्या भागामध्ये त्याला एक प्रकारची जडता दिली. नाहीतर काय, हे डोकं कसंही गर 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 फिरलं असतं, चक्र फिरल्यासारखं, पण इथे त्याला बरोबर बांधलेलं आहे. म्हणजे सगळं शरीर जेव्हा सगळ्या जॉईंट्सनी एकत्र आलंय, म्हणूनच म्हटलं की आपण याची चर्चा जरी नाही केली तरी निर्माण झालेली प्रत्येक वस्तू जेव्हा त्या फॉर्म मध्ये राहते, आमच्याकडे आमचं शास्त्र असं सांगतं की जेव्हा तिला मिळालेला जो आकार आहे, ती जी रचना आहे, त्या रचनांना टिकवून ठेवणारं कोण? त्या रचनांना टिकवून ठेवणारं त्याच्या त्या लाकडाच्या आत असलेले सुद्धा जे कण आहेत. आणि म्हणून आपल्याकडे सॉलिड स्टेट फिजिक्स आहे. आणि त्या सॉलिड स्टेट फिजिक्स मध्ये त्यांनी त्याचं लॅटिस व्हायब्रेशन झालं, म्हणजे गती आहे. ते लाकूड इतकं जड आहे आपल्या दृष्टीने, आता ते सीझन झालेलं आहे आणि त्यातलं पाणी बिणी सगळं शोषून निघून गेलं, तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये असणारी ती वस्तू, लाकूड लाकूड म्हणून टिकण्याकरता आवश्यक असणारी जी गतिमानता आहे, जी व्हायब्रेशन, ती काय एनर्जी आहे ना शेवटी. त्याच्यात लाकडात आता एनर्जी आहे का नाही? आहे. त्याच्यामध्ये पण प्राण आहे आणि त्याच्यामध्ये पण गती, आणि त्यामुळे हे जे सॉलिड स्टेट फिजिक्स आहे ते या एका प्रिन्सिपलवरती पुढे आपण डेव्हलप केले. आणि त्याच्या ठिकाणी आलंय कोणतं सूत्र? तर निर्माण होणारी या जगातली दिसायला जड दिसणारी असो किंवा चेतन दिसणारी असो, त्या प्रत्येक वस्तूला त्या वस्तूच्या फॉर्म मध्ये ठेवणारी एक काहीतरी भूमिका अशी आहे की जी भूमिका, आता भिंत आहे, भिंत म्हणून राहील कशी? कारण ती आज अशी आहे, उद्या तिचं काही होईल, होत नाही. त्याचं कारण आहे तिचं पुढे दिलंच आहे, काळाचा विचार येईलच पुढे सुद्धा. आज ज्या काळापर्यंत त्याला टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य त्या जडामध्ये आहे, तिथपर्यंत त्याच्यातली शक्ती आणि त्या जडातली प्राप्त झालेली शक्तीमुळे गती, ह्या दोन गोष्टींच्या सूत्रामधून ह्या जगातल्या प्रत्येक वस्तूचं वस्तूपणशील किंवा वस्तू स्वरूप आहे, ज्याला आम्ही दिले. हे स्वरूप आम्ही दिलंय. जग देवानी निर्माण करताना त्याच्या पद्धतीने निर्माण केलंय. आम्ही काय केलं? त्यांनी जे दिलंय त्याला आकार दिलाय. म्हणजे हे भिंत निर्माण करण्याचा कल्पक, शिल्पकार कोणी असेल, म्हणजे कलाकार, परंतु त्याला ते गुणधर्म देणारा हा नव्हे, तो त्या गुणधर्माचा फक्त उपयोग करतो. त्याला ते कळलं आहे, पण त्याला हे कळलं नाही की हा ईश्वरी संकेत. ईश्वराने आपल्या सामर्थ्याने ज्या होत्या प्रत्येक वस्तूचे गुणधर्म त्यांनी टिकवलेत, म्हणून तो जो प्रत्येक क्षणाला जर ते सगळ्यामध्ये जर बदल करायला लागला, तर आजची साखर उद्याचं मीठ होईल, आजचा केशर आणखीन उद्याचं मसाला होईल. काय काय माहिती आपल्याला कशाचं काय रूप होईल, पण असं होत नाही ना. असं का होत नाही? कारण त्या सगळ्यांना दिलेलं एक जे सूत्र आहे, की जी गती म्हणजे काय, हे सूत्र आहे की तो पदार्थ, समजा मिठातले जे कण आहेत, काय सोडियम असेल, क्लोराईड असेल, काय असेल ते, त्यांनी त्याला दिलेल्या गुणधर्माप्रमाणे चालायचं. त्यामुळे एकदा NaCl झालं की ते मीठ झालं, माहिती, परमनंट मीठच झालं. त्या मिठाचा आणखीन साखर नाही थोडंच शक्य. त्याचं कारण असं की त्याला जी शक्ती, ती शक्ती आम्हाला दिसत नाही. मिठात शक्ती आहे हे आम्हाला दिसत नाही. केव्हा दिसते? ब्लड प्रेशर वाढलं की दिसत, मग तेव्हा कळतं की अरे मीठ खाणं कमी केलं पाहिजे. ती शक्ती व्यवहाराच्या पातळीवर आली. परंतु मीठ निर्माण होणं, एक केमिकल निर्माण होणं आणि ते केमिकल तसं राहणं, त्याचं जे बॉन्ड्स आहेत ज्यांनी एकमेकांना हे धरून ठेवलंय मिठाचं मीठ पण करण्याकरता, हे कोण आहे ते आम्हाला कळत नाही. तो ईश्वर आहे, तो परमात्मा आहे, तो निर्माता आहे, आणि तो त्या त्या वस्तूत बसलाय
म्हणून आपण पहिलं सूत्र किंवा पहिला मंत्र आपण कधी विसरायचं. ईशा वास्यम इदम सर्व यत्किंच जगत्याम जगत. परमेश्वर ह्या जड आणि चेतन जगतामध्ये भरून राहिले, अगदी पूर्ण भरून राहिलाय, व्यापून अंतर्बाह्य भरून, अगदी घन दाट भरून. आणि त्यामुळे त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की हे जगत गतिमान आहे आणि सातत्याने ह्या जगत काय वरच सुद्धा जेव्हा म्हणजे विचार केला जातो आपल्या अंतराळाचा आणि आकाशामध्ये असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचा, ग्रहगोलांचा कसे फिरतात परस्परांच्या मध्ये, जे म्हणजे इंट्रा प्लॅनेटरी जी एकमेकांच्या ठिकाणचं आकर्षण आहे, ते जे अट्रॅक्शन आहे, ते जसंच्या तसं जोपर्यंत राहतं तोपर्यंत त्याचा तोल आहे ना. आकाशगंगा कशी राहिली, पण सगळ्यांचं ते इंट्राप्लॅनेटरी जे त्यांच्यामधले फोर्सेस आहेत ते फोर्सेस बरोबर इक्विलिब्रियम मध्ये आहेत. ते जर तसे नाही राहिले तर ती आकाशगंगा राहील का? धडाधड धडाधड उल्कापात होतील ना त्याच्यामध्ये, होत नाही. कधीतरी काहीतरी अपवाद म्हणून जेव्हा बाहेर पडतं, जेव्हा त्या नियमात राहत नाही, तेव्हा ते उत्पात आपल्याला दिसतात. उत्पात दिसलं की आपण म्हणतो अरे अरे कलियुग आलंय, हे असं झालं तसं झालं. कलियुगात होत असेल कमी जास्त, ते आपल्याला सांगता नाही येणार. पण गोष्ट एक नक्की आहे की केव्हा ना काहीतरी त्याचं आयुष्य संपणार असेल. ते पुढे त्यांनी कालाचा विचार करताना म्हटलंय की परमात्मा सुद्धा कशाचा ना कशाचा तरी कालाचा विचार करतच असेल. तो काल दूर करावा अशी त्याची, म्हणजे संपला ह्या काळानंतर आता याचा सांभाळण्याचा भाग संपला. हे जसं आता लोक म्हणतात की नाही होत तुमचा फ्रीज आहे आता अगदी किती काम करील, 50 वर्ष तुम्ही वापरा, आता त्या मशिनरीचं काही आहे की नाही, आता नका ते दुरुस्त करण्याच्या भानगडी पड, सरळ नवा घ्या. तसं आहे भगवंत सो म्हणतो की बाबा रे, तू आतापर्यंत हे सगळं तोलून ठेवायचं काम किती केलंस, बस झालं, पुरे. म्हणजे जगामध्ये भगवंतानी सुद्धा उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही ठिकाणी काय दिलंय, रई आणि प्राण. तर रई म्हणजे गतिमानता आणि प्राण म्हणजे शक्ती. हो, म्हातारा झाला तरी तो म्हणतो काही नाही, मी अजून हरभरे चांगले दाताने फोडून खातो. म्हणजे त्याच्या दातात ताकद ठेवली आहे म्हातारा झाला तरी. त्याच्या हातावर काही नाही हो. त्या माझ्या ओळखीचे गृहस्थ दवाखान्यात आले होते, मी एकदा त्या दिवशी केली होती. मी काही दवाखान्याकडे नेहमी जात नाही आपल्या दवाखान्यात. म्हटलं मला म्हणून त्यांनी विचार कोणाला तरी या मिसेस नामशी का, त्यांनी हो हो या मिसेस नामशी. ते मला सांगायला लागले मी आलोय असं. म्हटलं तुम्ही चांगले, तुम्हाला काय वाटलं माझं वय काय? म्हणाले मी म्हटलं काय सांगता येत नाही बाबा मला. म्हटलं असाल 80-85. 98 आहे म्हणाले. म्हटलं चांगले छान आहात तुम्ही, तुम्ही काय कंप्लेंट आली तुम्हाला? हो कंप्लेंट काही नाही, हल्ली म्हणाले मी पर्वती चढून जातो, पण पर्वतीवर गेलं की येताना माझे पाय थोडे दुखतात. म्हटलं थोडेच ना, आम्हाला चढतानाच पाय दुखायला लागतात, त्याचं काय? म्हणाले म्हणून मी डॉक्टरांकडे आलोय त्यांना सांगायला की अहो डॉक्टर माझे पाय दुखतात, काही औषध देता का? आता 98व्या वर्षी हा माणूस पर्वती चढून उतरतो आणि उतरताना म्हणजे होत काही नाही, उतरतात रोजच, पण फक्त नको वाटतात, नको काय आपले नाही म्हणताय. सांगण्याचा हेतू असा आहे की काय आहे, म्हणजे आपण जर आपल्या जीवनावरून ओळखून घेतलं तर आपल्यातला रई भाग कोणता आहे. कारण शरीर गतिमान राहिलं नाही तर आम्ही जिवंतच नाही आहोत. आमच्या जिवंतपणाचं लक्षणच ते आहे. आता माणूस म्हणतो की काय हल्ली काम नाही बहुत, आता तितकं नाही शरीर, त्याचा अर्थ काय, याच्या ठिकाणची गतिमानता कमी झाली. कुणामुळे कमी झाली? या प्राणशक्तीमुळे कमी झाली. आमच्याकडे जी शक्ती आहे ती शक्ती कुठेतरी कमी पडली आणि त्यामुळे हे कमी झालं. नाहीतर मनुष्य आता नेहमी म्हणायचं तुम्हाला असं आवडेल का की माझे हात दुखतायत, माझे पाय दुखतायत, मी जरा कंटाळलोय, मी असाच बसलोय. तुम्हाला मी जसा एनर्जेटिक आहे तसाच आवडेल, जसा मी आज उत्साहाने भरलेला आहे, काही मला अडचण नाही, असाच आप्पा मी आवडेल की नाही? तुम्ही कशाला मला म्हणता मला 90व्या वर्षापर्यंत जगा, 98व्या वर्षापर्यंत जगा? तुम्हाला करायचं आहे काय मला 100 वर्ष जगू? एकदम फिट असताना राहिलं पाहिजे. ही फिटनेसची कल्पना काय? किंवा ह्या जशी आपण आता म्हटलं की इंट्राप्लॅनेटरी जी अट्रॅक्शन्स आहेत किंवा त्यातले जे फोर्सेस आहेत
ते जसे त्यांना बॅलन्स करतात, ते जसे त्यांना स्थिर ठेवतात, तसंच आमच्या शरीरातला सुद्धा रई आणि प्राण आम्हाला जिथपर्यंत बरोबर प्रपोर्शन मध्ये सांभाळता येईल त्याची गती. ब्लड प्रेशर का नाही होणार? कारण आमच्या रक्ताची गती आमच्या बाकीच्या वागण्यामुळे आम्ही सांभाळली म्हणून. हार्टला प्रॉब्लेम का नाही येणार? कारण त्याचं पंपिंग आणि त्याचं बाकीचं सगळं जे कार्य आहे ते आमच्या बाकीच्या जगण्यात आम्ही सांभाळलं म्हणून. असंच आहे सगळं. तर त्यांचं आपल्याला असं सांगणं आहे की रई गती आहे, प्राणशक्ती आहे. आणि म्हणाले हे एकमेकांना सारखे मल्टिप्लाय करत असतात. आणि जेव्हा त्यांचं मल्टिप्लिकेशन चालू राहतं आणि त्याच्यामधून एकेका स्टेजवरती एक एक द्रव्य निर्माण, एक एक एलिमेंट निर्माण होतो, एक एक प्रकार निर्माण होतो, एक एक धान्य निर्माण होतो. जगाची विविधता, त्यांनी प्रश्न विचारलाय की विविधता कशी समजून घ्यावी, किती विविध जन्माला येत आहे सारखं, एकासारखं एक दिसत नाही. कसं दिसेल? कारण हे मल्टिप्लिकेशन. कोणाचं मल्टिप्लिकेशन आहे? रई गती, प्राणशक्ती. या दोघांचं म्हणजे स्टॅटिस्टिक्स ज्याला माहिती आहे तो सांगेल ऑल पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन या कुणाची होतात? रई आणि प्राणाची. यांची ही जी पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत याच्यातून मग काय निर्माण होतं? सगळ्या द्रव्य परंपरा. द्रव्य म्हणजे सगळे एलिमेंट्स, सगळ्या प्रकारचे धान्य. आपण सगळ्यालाच विचारतो, नुसता द्रव्य शब्द तरी कशाला, त्याचं आपण एक्सपान्शन करत गेलो तर त्या परंपरेमध्ये गुणधर्म बदलत जातात. आपण मल्टिप्लाय करत. आता काय आहे? आता रंग असो, टेक्सटाईल इंडस्ट्री असो, किती प्रकारचे. तर बांबू पासून किती उत्तम सिल्क बनवतात. कसं निर्माण झालं? म्हणजे अशा एक 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 गोष्टी ज्या निर्माण होणार आहे हे काय आहे? हे त्या रई आणि प्राणाचं त्या पातळीवरती त्या कापडा करता किंवा त्या वनस्पती करता केलेलं मल्टिप्लिकेशन आहे. हे कसं आहे की आम्ही पर्पजफुली केलंय, आम्ही आम्हाला पाहिजे म्हणून बनवलंय आणि हे मॅनमेड आहे. त्याचं म्हणून आपल्याला कौतुक आहे आणि म्हणून आपण हा शोध लावला, तो केला, यांनी हे निर्माण केलं, हे नवीन करा. प्रत्येकाने आता मोदीजी तर सारखंच सांगतात की तुम्ही सगळेजण आपापल्या परीने काही ना काहीतरी इन्व्हेन्शन करत पुढे चला, शोध लावा. असो, तर त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट मुळाशी आणि ती गोष्ट समजून घ्या. म्हणाले अशा प्रकारे रई आणि प्राण हे सगळ्या सृष्टीचं अधिष्ठान आहे. आणि ते काय, त्यांचीच वेगवेगळी रूप भरून राहिली, त्यांच्याशिवाय वेगळं रूप काही. म्हणजे त्यांनी थोडक्यात कसं सांगितलं आपल्याला की ही रूप सांगताना त्यांनी आपल्याला शब्द कोणते दिले? जास्त सायंटिफिक दिले, जास्त हे दिले नाही, काय त्याला आपण फिलॉसॉफिकल किंवा तत्वज्ञानाचे शब्द दिले. त्यांनी आपल्याला विज्ञानाचे शब्द दिले, शास्त्राचे शब्द दिले. आम्ही तत्वज्ञानाच्या शब्दात काय म्हणतो? पुरुष आणि प्रकृती. काय फरक आहे? काही फरक नाही. पुरुष ज्या फॉर्म मध्ये आम्ही स्वीकारतो, एनर्जी फॉर्मच आहे. तुम्ही कोणत्या लेवलवर आणि कशा स्वरूपात तो स्वीकारला हे महत्वाचं. प्रकृती, प्रकृती काय? सगळं तीच निर्माण करते. त्यांनी सांगितलं तसं ऑल पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन, सर्व प्रकारचे त्या विविधतेनी एकत्र येणं आणि त्या विविधतेतून विविधता निर्माण करणं. म्हणजे आम्ही स्वयंपाक करतो गृहिणी, तेव्हा आम्ही 1000 पाकक्रिया करतोच की. रोजच आमटी करतो. कोणती रोजची आमटी आजच्या सारखी उद्या करतो? कोणी करत. रोज काहीतरी चवीत फरक आहे. रोज शोधतच असतो. हे काय? मल्टिप्लिकेशन. या चवी करता ही सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहे. ते सगळं वेगवेगळं घेऊन आपल्यामध्ये काही निर्माण करत जाणे, ते निर्माण करणं हे रई आणि प्राणाचं स्वरूप आहे. त्याचं थोडस जे उदाहरण देऊन वगैरे विस्ताराने त्यांनी सांगितलंय, ही संकल्पना आपण पुढच्या वेळी बघू. कारण आपण आता स्थिर होऊया रई आणि प्राणाच्या संकल्पनेशी, की त्यांना असं म्हणायचंय पिप्पलाद ऋषींना. आणि जाताना 2 गोष्टी आपण बोलून पुढे जाऊ. पिप्पलाद ऋषी का थांबू म्हणा. पिप्पलाद ऋषी, त्यांचं नाव पिप्पलाद का दिलं, का ठेवलं गेलं? तप. जे तप त्यांनी केलं त्या तपामध्ये ते फक्त या पिंपळाच्या झाडाची असणारी जी फळं आहे ती फळं खाऊन राहतात. आणि म्हणून त्यांना पिप्पलाद. आपल्याकडे ही परंपरा आहे. वैशेषिक सूत्र ज्यांनी रचली किंवा वैशेषिक दर्शन ज्यांनी दिलं ते कणाद आहे.
त्या माणसाच्या डोक्यात पहिल्यापासून एकच विषय होता की हे जे जग आहे ते सर्वात लहानात लहान कणापासून निर्माण झालेलं आहे. म्हणजे तो अणू आहे, तो इतका सूक्ष्म आहे. आता ह्या अणूचा शोध कसा लागेल ते त्यांच्या चिंतनामध्ये सातत्याने त्यांचा अभ्यास चालू होता. त्यांना कशाकडेच त्यांचं लक्ष नव्हतं, कुठल्याच गोष्टीच्या विषयीचं आकर्षण नव्हतं किंवा त्यांना या जगात असं दिसतही काही नव्हतं. ते आपले आपल्या आपल्या चिंतनात मग्न असायचे. लोक त्यांना वेडे म्हणायचे, पण ते लोकांना सांगायचे एक दिवस येईल, पिलवा पिलवा. म्हणजे तो सूक्ष्म कण त्याच्यातूनच एक जग निर्माण झालं, तुम्हाला सुद्धा पटेल, मी ते शास्त्र सिद्ध करून दाखवू शकेन वगैरे वगैरे. काही करायचं नाही, काही खायचं प्यायचं वेगळं काही नाही. या बायका आपल्या घरामध्ये रोज भात शिजवायचा म्हणून तांदूळ पाखडायला घ्यायच्या. तर तांदूळ पाखडल्यानंतर त्यातल्या ज्या बारीक कणी आहे, ती कणी फार बारीक रोजच्या भातात आली की ते भात असा गच्च होतो, गोळा होतो. मोकळा मोकळा भात चांगला शीतांचा, मोकळ्या शीतांचा भात व्हावा म्हणून त्या ती कणी सगळी बाजूला काढून ती पाखड बाजूला काढायची आणि बाकीचं त्यांना पाहिजे तसा ठोकळ तांदूळ काढून त्या तांदूळाचा चांगल्या पूर्ण पूर्ण तांदूळाचा भात करायचे. तर ते जे पडलेले कण असायचे त्या बारीक त्या तांदूळाचे, ते त्या बाईला म्हणायचे ते दे मला आपले. ते घरी घेऊन यायचे, ते कणच शिजवायचे. पण त्याच्याकरता काही करावंच लागत नाही, कारण त्या बाईलाही त्याची गरज नाही. हे असं पडलेलं आहे की जे सहज प्राप्त झालेलं. म्हणजे हे सुद्धा पुन्हा काय आयाचीच वृत्तीच आहे, याचीतही नाहीये. आणि ज्याची तुम्हाला गरज नाही त्याच्यावर माझं जीवन चालू शकतं. आणि त्यामुळे त्यांचं नाव कणादच पडलं, की जो कण खाऊनच जगत होते. तसे हे पिप्पलाद आहेत, हे नुसती पिंपळाची फळं खाऊन जगतायत आणि म्हणून हे ऋषी पिप्पलाद आहेत. तर ह्या पिप्पलाद ऋषींनी आता ह्या मुलांना, म्हणजे त्यांचे विद्यार्थी म्हणून मुलं म्हणायचे, पण एकापेक्षा एक ऋषी तुल्य म्हणावेत असे संपन्न अधिकारी पुरुष आहेत, यांना ह्या प्रश्नांचं उत्तर द्यायला सुरुवात केली. थोडासा हा भाग तात्विक दृष्ट्या समजून घ्यायचा आहे म्हणून आपण नेहमीच्या ओळख किंवा ओळखीच्या पद्धतीने निघालो नाही. हे नाही तर आपल्याला तसं करणार, कारण ते संकल्पनाच वेगळी आहे. आपण नेहमी जे तत्वज्ञान ऐकतो त्या पद्धतीने ही संकल्पना पुढे जात नाही. जिथे त्या पद्धतीने जाईल तिथे आपण वेगाने निघून जाऊ. जिथे संकल्पना आपल्याला थांबवेल तिथे आपण थांबून पुढे जाऊ.